आपल्यासोबत बच्चू कडू आहेत। भाऊ काय सांगणार, सामनामधनं कौतुक करण्यात आलेलं आहे। भाजपचं देवेंद्र फडणवीसांचं कसं पाहता? काही दिवसापूर्वी उद्धव ठाकरेंनी देखील भेट घेतली होती मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात। नवीन आता नवीन प्रेमी ते आता मला वाटते या माध्यमातून जुळाजुळ सुरू असेल। दोघांचा प्रेमभंग झाला, एकनाथजीचा आणि अजितदादाचा, तर एक दुसरा प्रेमिका त्यांना पाहिजे। त्या उद्देशातून नवीन पावलं असेल। भाजप एकंदरीत गरजसरो वैद्यमरो जे काही भूमिका घेत असतं भाजपची आतापर्यंतची, ती आपण जर तपासून पाहिलं तर असंच चित्र आहे। आणि एकनाथजींना अजितदादाची जर नार्को टेस्ट केली तर ते खरं भाजपचं मत त्यांच्या डोक्यात काय ते पता चालेल। काय वाटते, भविष्यात एकत्र येऊ शकतात का उद्धव ठाकरे? काल मीडिया माध्यमात चर्चा देखील रंगलेल्या होत्या की दिल्लीमधून सूत्र हलतायत। मला असं वाटतं का एकनाथजीचा चेहरा वापरून तुम्ही सत्तेत आलात आणि सत्तेत आल्याबरोबर तुमचा चेहरा हटवला आणि दुसरा चेहरा तिथं बसवला। अर्थातच ह्या सगळ्या घडामोडी मोठ्या लहान गोष्टी थोड्या आहे, खूप मोठ्या अंदर जे आहे ते मोठी खलबत झालेली आहे। आणि त्याच्यानंतर झालेले निर्णय, आता जी व्यवस्था आहे या राज्यामध्ये विरोधकही ठेवला आणि मित्रपक्ष खतम केलेला आहे। आता फक्त भाजप एकमात्र पक्ष आहे। भाजपनं भाऊ 2029 मध्ये जे आहे ते सिंगल राज्य सरकारचं लक्ष ठेवलं, म्हणजे स्वतंत्र निवडणूक स्वतंत्र जिल्ह्यासाठी 1.5 कोटी सदस्यांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट सुरू आहे। प्रत्येक पक्ष हे करतातच, त्यांनी केलंही पाहिजे, याच्याबद्दल काही हे नाही। पण ही जी बांधणी आहे हे मान्य आहे, त्यांनी करावं, त्याच्याबद्दल काही दुमत नाही। परंतु मला असं वाटते दगाबाजी जी आहे त्याचं काही प्रमाणात ठेवलं पाहिजे, त्याचे हद्द ओलांडू नये एवढं मात्र खरं आहे। नक्कीच तर बच्चू कडू होते, प्रत्येक पक्षाला जे ते सदस्य नोंदणीचा अधिकार आहे त्यांनी केलं पाहिजे, परंतु दगाबाजी जी आहे ती त्याची मर्यादा ओलांडली पाहिजे नाही, असं म्हणत बच्चू कडूंनी भाजपवर निशाणा साधलेला आहे। कॅमेरामॅन विशाल सह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।